आता बघणार आहे आपण शिमला मिरचीचा वडा. थोडं मध्यम प्रकारचं घट्ट पीठ बनवून घेतलं, बेसन पीठ. त्याच्यात भिजू घातले ते शिमला मिरची. गरम तेल उकळू दिलं, टाकले उकळायला. तेल गरम एकदम उकळू द्यायचं, मस्त होते एकदम कुरकुरीत. आलटून पलटून पाहून घ्यायचे झाले का नाही. तर पीठ एकदम घेतलेले मध्यम घट्ट आहे. कडे मोठलाटी घेतली, एकदम गरम गरम तेल चालू आहे. त्याच्यात त्याला उकळू राहिलं तेल. झाले होते यार मिरची वडा, शिमला मिरची वडा. कापले त्याला, 2-4 खांड्या करून घेतले काकाने. हो हो हो, मसाला गिसाला मारला, चाट टाकला त्याच्यावर जबरदस्त.